जिल्ह्यातील ग्रामीण भागात दर उन्हाळ्यात बहुतांश गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। यालाच अनुसरून सन 2021 करिता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तब्बल 15 कोटी रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये जिल्ह्यातील एकूण 645 गावांचा समावेश असून या गावांमध्ये 922 उपाययोजनांवर काम केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे। सदर आराखड्यामध्ये उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने 83 लाख रुपये टँकरने पाणी पुरवठा करणे, 2 कोटी विहीर अधिग्रहण करणे, 7 कोटी नळ योजना दुरुस्ती करणे अशी कामे केली जाणार आहे। मेळघाटात दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी टंचाईच्या नावे कोट्यवधी रुपये कागदावर व चुकीचे स्पॉट सिलेक्शन करून खर्च केले जात आहे। परिणामी मेळघाटातील बहुतांश गाव पाणी टंचाईच्या विळख्यात अडकून राहिला आहे। ग्रामस्थांना दूर अंतरावरून भर उन्हात पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे। आता यावर्षी 15 कोटीच्या आराखड्यात मेळघाटास किती प्रमाणात टंचाई मुक्त केले जाणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे। मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यात प्रामुख्याने चौराकुंड, खोपमार, धोकडा, रंगुबेली, रायपूर, राणीगाव, तांगडा, हत्रू, बारातांडा, चेंडो, नागझिरा, बारू, कुटंगा, डोमी, भुत्रुम, खिडकी, कासमार, कवडाझिरी या गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागते। यावर्षी पाणी टंचाई आराखड्याचे 15 कोटी खरोखर टंचाई मुक्त करणार की केवळ कागदोपुरतीच काम दाखवून परिस्थिती जसच्या तशीच राहणार याकडे संपूर्ण मेळघाट वासियांचे लक्ष वेधले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।